नाही तुला काय लागत होतं? एक नवीन कंपास लागत होती, याला पण लागत होती. दर माझ्याकडे एकच कंपास आहे, मला खूप कमी पैसे होते म्हणून मी एकच कंपास आणले. आपण दोघं वापरू. नवीन कंपास पाहिजे. मला कमीच पैसे होते म्हणून मी एकच कंपास आणले. दर दोघं वापर. हा चल दोघे चल. मी किती हा ना, आता मी आपली आजी पण ओय, पाहिजे. भूत, भूत ओय भूत कंपास आणली मला पण द्या. भूत बंद करा. ओय, तिथं रडतोय. काय झालं? त्याला सांगून देऊ आपण. काय झालं रे? काय झालं? ओय, ओय, हे तर आपल्याला तर फसवलंय रे. पटकन. अरे मा भावाला पाडलं डायरेक्ट. अरे मा बहिणीला पण पाडलं. अरे बहीण नाही तुझ्याकडे येऊन राहिला तो. शिवूट, कारगी उठ, शिवूट, कारगी उठ. पटकन उठा. काय झालं? हा होता मला टेबल होता. तू कोण आहे? तू कोण आहे आणि कुठून आलायस तू? कुठून आलाय? मी एक मुलगा होता वरद नावाचा. मला माझ्या बर्थडेला पप्पांनी गिफ्ट केली होती कंपास. त्याच रात्री मी तिला शेजारी घेऊन झोपलो आणि मी तेव्हा त्याच रात्री माझ्या घराला आग लागली म्हणून मी कोणाला आणि मी मरून गेलो म्हणून मी कोणाला कंपास घेऊन देत नाहीये. माझा चेहरा खूप घाण आहे म्हणून मी कोणालाच नाही दाखवू शकत. बर. आणि तू माझ्या भालगावरून आलो. मला कारण कंपास घेण्यासाठी मी त्यांना मारलं. आता तू असं नाही जाणार. आता मला देवाचं त्रिशूळच घ्यावं लागेल. थांब. बोले आता तू मेला. अरे बापरे, त्रिशूळ पण आलं काहीच नाही होते. कसा बोलते हा? नानू तुला काय होऊ राहिलंय? पण त्रिशूळ पण काहीच नाही होते. माझ्याकडे काय करायचं? तोंड उघडलं तर ओय हा तर शुद्ध झाला डायरेक्ट. याचं थोडं पण तोंड उघडलं तरी. ओ भाई, हा तर डायरेक्ट शुद्ध झाला. डायरेक्ट शुद्ध झाला हा. हा तर फक्त शुद्ध झालाय थोडा वेळसाठी. हा तर लगेच उठू शकतो. ओय उठला परत त्याच्यासोबत थोडा वेळ लढाई करत करत मीच थकलो. याचं पुरं तोंड उघडलं तर काय होईल? परत बेशुद्ध झाला. उठ. तू असं नाही म्हणणार. काय इथं यांची अवस्था खूप खराब आहे. यांचा मोठा भाऊ समर्थ बेशुद्ध पडेवरच्या अवस्थेत आहे. यांची बहीण ही पण हिला जखम झाली आहे. यांचा छोटा भाऊ हा भूत त्याला मारत आहे पण हा काही कधी थांबत नाही. हा परत बेशुद्ध होत आहे. हा बेशुद्ध झालाय परत. आणि यांचा मोठा भाऊ उठला आणि लढाईवर आला. हा यांच्या बहीण भावाच्या नात्याला तोडत नाहीये. तू वाचणार नाही. तू मेला आता. भूत बेशुद्ध झालं पण मेलं नाही. आणि आता महादेवचा त्रिशूल पोटात. आणि याच सोबत या भूताची कहाणी खतम आणि याचं तोंड दिसलाय. हा एक चांगला माणूस होता पण लोकांना घाबरायचा आणि याच्या अंगात भूत आलं होतं खरं मध्ये.